फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिला यांच्या आत्महत्ये प्रकरणातील जो मुख्य आरोपी संशयित आरोपी ज्यांना म्हटलं होतं तो PSI गोपाल बदने यांनी काल रात्री स्वतः सरेंडर केलेला आहे। फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर राहून त्यांनी सरेंडर केलं आणि याच्यानंतर त्यांना शहर पोलीस ठाण्यामध्ये आणलेलं आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता हेच ते फलटण शहर पोलीस ठाणे आहे, या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची कसून चौकशी या ठिकाणी केली जात असल्याचं सुद्धा आपल्याला एकूणच सूत्रांच्याकडून कळतंय। मात्र आज दुपारच्या सुमारास त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि कोर्ट त्याला काय पुढील त्याच्याबाबतचे आदेश देतात हे पाहावं लागणार आहे, कारण पोलीस कोठडी जी आहे ती किती दिवसांची देत आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। याचं कारण म्हणजे काल प्रशांत बनकरला हजर केल्यानंतर प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे आणि आज जेव्हा गोपाल बदने याला हजर केलं जाईल तेव्हा कोर्ट नक्की किती दिवसाची पोलीस कोठडी देत आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्यामध्ये सांगायचं झालं तर आज देवेंद्र फडणवीस यांचा फलटणमधला दौरा आहे आणि जे मागं पोलीस स्टेशन आपण पाहताय त्याचं ऑनलाईन उद्घाटन सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतील। मात्र आज जो दौरा आहे याच्या पार्श्वभूमीवर काल गोपाल बदने याला हजर करण्यात आलं का असा सवाल सुद्धा या ठिकाणी नागरिक विचारताना आपल्याला एकूणच पाहायला मिळतात। याचं कारण म्हणजे गेल्या 3 दिवसापासून गोपाल बदने हा मोकाट फिरत होता आणि पोलिसांना सापडत नव्हता। मात्र अचानक तो सरेंडर कसा झाला हा सवाल सुद्धा या ठिकाणी विचारला जातोय। आज जो मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं किंवा मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात। याच्यामुळंच याला हजर करण्यात आलं का असं सुद्धा या ठिकाणी बोललं जाते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना माहीत होतं का की तो कुठं आहे हे सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे। याचं कारण म्हणजे तो अचानक आला कसा, त्याच्याशी कोणी संपर्क साधला हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या सगळ्या दरम्यान आज गोपाल बदने याला कोर्ट किती दिवसांची पोलीस कोठडी देतंय हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन तुषार जाधव समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, फलटण, सातारा। आपण साधारणपणे कशा प्रकारे हे सगळं प्रकरण झालं हे सगळं सविस्तर बघूयाच, पण फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामध्ये एका खासदाराचं नाव आलंय। या मुद्द्यावरून राजकारण तापलं। मयत डॉक्टरच्या कुटुंबियांचं विरोधकांनी थेटपणे यात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव घेतलंय। यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात झुंपली आहे। माजी खासदार या भागाचे रणजित निंबाळकर त्यांचं नाव आहे। फलटणची बदनामी तर झालीच आहे आमच्या, आता या ठिकाणी कुठं बदनामी करता येईल अशा प्रकारचे षडयंत्र चालू आहे। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं महाराष्ट्रात खळबळ माजली। या आत्महत्येनंतर आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं दिसतंय। हातावर आरोपींची नावं लिहित गळफास घेणारा महिला डॉक्टरनं अत्याचार आणि मानसिक छळाला कंटाळून स्वतःचं आयुष्य संपवलं। यात एका खासदाराचा उल्लेख असल्यानं राजकारण तापतंय। PAच्या मोबाईलवरून खासदारानं संपर्क साधत आरोपींचे रिपोर्ट बदलण्याकरता दबाव आणल्याचं मृत महिला डॉक्टरनं सांगितलंय। याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे PA आहेत। यांच्या फोनवर हे माजी खासदार त्या दिवशी डॉक्टरशी बोललेले आहेत आणि बोलण्याचा कशासाठी बोलले तर एक वाहतूकदार आहेत जो बीडचाच आहे, फीड अनफीड देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना हिनवलं सुद्धा। मयत महिला डॉक्टरच्या पत्रामधून माजी खासदारांचा उल्लेख झाला आणि आता विरोधकांनीही आरोपांची झोड उठवली आहे। पण निंबाळकरांनी मात्र हे आरोप फेटाळले। डॉक्टरच्या आत्महत्येशी आपला काहीच संबंध नसल्याचं सांगत विरोधक आत्महत्येचंही राजकारण करत असल्याचा पलटवार निंबाळकरांनी केला। 1 वर्षापूर्वी त्या महिलेची विभागीय चौकशी चालू होती। त्या चौकशीमध्ये तिने काहीतरी असं स्टेटमेंटमध्ये दिलं होतं की पोलिसांनी त्याच्यावर जे आरोप केले त्याची माहिती खासदार महोदयांना दिलेली, एवढीच लाईन आहे। आणि त्या लाईनचा आधार घेऊन खासदारांचा त्यांच्यावर दबाव होता की काय, किंवा PAंनी फोन जोडून दिला की काय,
आम्ही हजारो लोकांना आम्ही लोकप्रतिनिधी फोन करत असतो आणि त्याच्यामध्ये माहिती कोणाकडून घेतली तर त्यात गैर एक काय नाही. पण मला माहिती नाही की मी फोन केला होता किंवा बोललोय की नाही. हा एक या काही काळापूर्वीची घटना आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या प्रकरणात दोषी असणाऱ्यांना सोडणार नसल्याचं विधान केलंय. कोणालाही सोडलं जाणार नाही. विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय. हे करणं काही योग्य नाहीये. मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही. पण राजकारण करू नका. फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं अनेक सवाल उपस्थित झाले. डॉक्टरनं केलेला दावा जर खरा असेल तर रणजित सिंह नेमक्या कोणत्या प्रकरणात डॉक्टरवर दबाव टाकत होते? पोलीस आणि आरोग्य यंत्रणेनं मयत डॉक्टरच्या तक्रारींची दखल का घेतली नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं कोडं सुटण्यासाठी या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. त्यामुळं आता महिला डॉक्टरचा बळी गेल्यानंतर तरी पोलीस आणि प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देईल ही अपेक्षा. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.